ये कौन है? हाँ, ये है वो किरिस का गाना सुनेगा. वेलकम टू माय मिनी व्लॉग. सो आजच्या मिनी व्लॉगची सुरुवात झाली होती गजानन महाराजाची पालखी बघण्यापासून. तर तुम्हाला माहीतच आहे, प्रगट दिन असल्यामुळं पालखी निघत असते नेहमीप्रमाणे. यावेळेनं थोडी जास्तच मोठी पालखी निघाली होती आणि जे लोक वरुडमध्ये राहत नाही बिचारे, ते लोक खूप जास्त या प्रगट दिनची वाट बघत असते आणि ते लोक खूप मिस करत असेल हा दिवस. तर त्यांना हे पालखी बघण्याचा जो सुवर्ण संधी आहे ते मी देते. तर बघा, दर्शन करून घ्या आपल्या गजानन महाराजांचे. त्याच्यासोबत सोबत पालखी सुद्धा बघून घ्या. आणि इतकी मोठी पालखी होती, म्हणजे जास्तीत जास्त प्रमाणात लोक पालखीमध्ये जातात. मला हे खूप चांगलं वाटते. तर मी डिसाईड केलं आहे की पुढल्या वर्षीपासून किंवा त्याच्या पुढल्या वर्षीपासून मी पण ट्राय करेल जायचं. तर लोक बघा किती छान एन्जॉय करत होते. असं नाही की आपण क्लबमध्ये किंवा लग्नामध्ये किंवा डीजे पार्टीमध्येच डान्स करू शकतो, आपण पालखीमध्ये सुद्धा डान्स करू शकतो. तर पालखी वगैरे बघण्यात गेला होता माझा 1 तास. मग घरी आली, घर स्वच्छ करून टाकलं, खालचं वरचं दोन्ही पण, झाडू पोछा आणि भांडे सगळं घासून टाकलं होतं. आणि अंघोळ पण करून टाकली होती. नंतर पूजा केली छान अशी, आणि स्वतःसाठी बनवले होते मी वरणातल्या अशा पातोड्या, ज्या की मला खूप जास्त आवडतात. आणि मग त्या आम्ही पोटभर खाऊन टाकल्या. आणि दुपारी गेलो होतो आम्ही यात्रेमध्ये. तर घराजवळच्या काकू ताई यांना घेऊन यात्रेमध्ये गेली होती. तर यात्रेमध्ये बघू शकता किती छान छान असं सामान होतं. तर मी तर गेली होती भाई भात खायसाठी, जे की मला खूप जास्त आवडते, तुम्हा सर्वांना माहीतच आहे. सामान वगैरे घेण्यात काही माझं इंटरेस्ट नव्हतं, कारण मी तशी नेहमी पण शॉपिंग करत राहते. तर काय म्हटलं, इथे सामान घ्याव, त्याच्यामुळं मग यात्राच एन्जॉय करायसाठी गेली आणि भात खायसाठी गेली. मग लाईनीमध्ये लागली होती. तर लाईन बघू शकता तुम्ही. आणि असं नव्हतं की म्हणजे लिमिटच होती प्रसाद घ्यायची. त्यांचं म्हणणं होतं तुम्हाला जितकं लागते तितकं घ्या आणि खा आरामात. मग मस्तपैकी भात खायसाठी बसली. इतका मोठा खाल्ला नव्हता, 1-2 घास खाल्ले होते आणि परत घरी आणला होता. त्याच्यानंतर रात्री मी आणखी गेली होती माझ्या मम्मीसोबत, तिला पण न्यायचं होतं, ते ड्युटीवर गेली होती. तर मग ते रात्री झाली, तर रात्री तिला यात्रेमध्ये नेलं. तर आम्ही काही घेतलं नाही रात्री, पण आम्ही फक्त खायचं काम केलं. ते म्हणजे पाणीपुरी, ज्यूस पिलो, त्याच्यानंतर नूडल्स मंचुरियन खाल्ले, बस एवढंच. मग काय, आम्ही खाता खाता मला या एका दुकानामधले दादा आले. म्हटलं की आमचं दुकानाचं पण एक शूट घ्या म्हणे. तर मग या दादाच्या दुकानाचा शूट घेतला मी. छान असा महाकाल पाणीपुरी सेंटर असं त्यांच्या दुकानाचं नाव आहे. सो आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा. बाय बाय.